नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या जबरदस्त भागात आपण काय पाहतोय, चक्क आता मंदाकिनीचा माज मात्र अधीराने उतरवलाय. होय प्रेक्षकांनो, मंदाकिनीचा असा काही माज अधीराने आता उतरवलाय ना की राजवाड्यांच्या घरामध्ये खूप मोठा तमाशा झालाय. इकडे मात्र राजवाड्यांच्या घरात नक्की काय चाललंय, घरात चोर काय घुसलाय, स्वानंदी आणि समरच्या रोमॅन्टिक मूडची सगळी वाट लागली. होय प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आता नेमकं काय घडलं, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र पाहतोय आपण अधीरा खूप छान पदार्थ बनवत असते. ती संसार चांगला व्हावा म्हणून अजिबात आता कुठेही कमतरता ठेवत नाही आहे. सगळे प्रयत्न करत असते. बाबा रोहन आवडीने एन्जॉय करतात, पण मंदाकिनी मात्र प्रेक्षकांनो तिचे कारस्थानं काही कमी होत नाही आहे. एक घास खाते आणि तिला आवडतं खूप, परंतु आता तिचा इगो इतका मध्ये येतो ना, अधीराचं कौतुक कसं करायचं बाबा, मंदाकिनीच्या खूपच जीवावर येतं. नेहमीप्रमाणे तिचं चालू होतं नाव ठेवायला. तिला नावं नको नको ते ठेवते आणि म्हणते, बघितलंस का, आत्तापर्यंत मी सगळ्यांना हेल्दीच खाऊ घालत होते बाई, आणि आता मात्र तू काय, आमटी भात भाजी पोळी याला करायला खूप कष्ट लागतात. आजकालच्या पोरींना ते खरंच जमणार आहे का? अगं तू काय घेतले तांदूळ आणि बनवलं काहीतरी. बाई ग, माझ्या तर घशाखाली उतरत नाही ग बाई. पण घास मात्र आता प्रेक्षकांनो खाऊन तर टाकते. अधीरा मात्र बोलते, आई मग जात नाही आहे ना, उतरत नाही आहे ना घशाखाली, मग कशाला खाताय तुम्ही? तुम्हाला कुणी आग्रह केला आहे का? मंदाकिनी म्हणते, बापरे काय मूर्ख मुलगी आहे, कशी बोलते ती. माझी सुष्मिता बघ, सासूसमोर तोंड वर करून एक शब्द बोलत नाही आहे. खरं तर मुलींना असे संस्कार द्यावेच लागत नाही, आपोआप आपल्या घरातून येतात राजवाड्यांचे संस्कार. अधीरा म्हणते, आई तुम्हाला काय म्हणायचं, माझ्या घरच्यांनी मला संस्कार दिले नाही. मंदाकिनी म्हणते, दिसतंच आहे ग बाई सगळं. अधीरा मात्र प्रेक्षकांनो अशी जाम भडकते ना आणि म्हणते, मी काही केलं तरी त्यांना आवडत नाही. सारखं सारखं माझ्या संस्कार काढत जाऊ नका, स्वतःला संस्कार नाही येत तुम्हाला. मंदाकिनी म्हणते, आई 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 ग, बघितलं का, माझे संस्कार काढते ही, सासूचे संस्कार काढते. अहो आता का नाही बोलत तुम्ही, बोला ना. ऐकलं ना ती काय बोलली पोरगी म्हणून. बाबा म्हणतात, अधीरा इतकंही खरं बोलत जाऊ नये का बाळा. आता इकडे अधीरा रोहन मात्र प्रेक्षकांनो खुदू हसत असतात. मंदाकिनीचा मात्र चांगला अपमान झालेला असतो. इकडे मात्र छोटी गोष्ट मोठी गोष्ट आणि अधीरा माहेरी जाते. पण आता आपल्या रोहनला अधीराशिवाय काही करमत नाहीये. तो तर तिला भेटण्यासाठी रात्र अंगावर घेतो ना आणि राजवाड्यांच्या घरात शिरतो. मंदाकिनी आणि अधीराच्या रागामध्ये अधीराने घर सोडलं आणि इकडे रोहन मात्र बायकोच्या मागे गेलाय. इकडे मात्र राजवाड्यांच्या घरात आपला रोहन चक्क चोर बनून शिरलाय प्रेक्षकांनो. इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये मात्र चोर एकच मोठा गोंधळ उडतो. सगळे आता गपचूप रोहनच्या मागे आता फिरत असतात. रोहन बिचारा ब्लँकेट घेऊन सगळीकडे शोधाशोध करतो, पण त्याला काहीच सापडत नाहीये. इकडे मात्र आता कोणीच त्याचा पिच्छा सोडत नाहीये. अधीरा मात्र येते आणि रोहनला टक्कर मारते. त्याच्या अंगावर जे काही ब्लँकेट असल्यामुळे ती मात्र जोरात किंचळते. समर पळत येतो, स्वानंदी मागून पळत येते. समर तर चक्क रोहनला पकडतो. त्याची साथ देण्यासाठी प्रेक्षकांनो स्वानंदी सुद्धा पळत येते. आजी मल्लिका चक्क झाडू घेऊन आता त्या चोराला मारायसाठी शोधाशोध करतात. इकडे मात्र सुष्मिता, अंशुमन, मल्लिका त्या म्हणतात, जा तुम्ही आतमध्ये, काय घाबरताय तुम्ही, असं म्हणून ते दोघे पळतात. पकडला चोर पकडला म्हणून सगळीकडे एकच गोंधळ. आता मात्र प्रेक्षकांनो मल्लिका जाणार, काठीने मारणार. तेवढ्यातच आता रोहन मात्र अंगावरचं ब्लँकेट काढतो. अधीरा म्हणते, अरे तू काय करतोयस इथं? स्वानंदी तर किंचाळते, रोहन अरे तू काय करतोयस इथे, चोरासारखं का आलास? आणि याच अवस्थेत मल्लिका म्हणते, अगं बाई जावई बापू तुम्ही, अहो असे का आलात तुम्ही? बरं झालं बाई मी काठी मारली नाही तुम्हाला. समर म्हणतो, रोहन अरे काय प्रकार चाललाय तुझा, तू दारातून यायचं ना, तुझंच घर आहे नाही. आता मात्र तो म्हणतो, काय ना समर सर, मला अधीराला भेटायचं होतं. अधीरा म्हणते, पण तू असा का आलास, मला फोन करायचा ना, तू सरळ दारातून का नाही आलास? तेव्हा मात्र तो म्हणतो, दारातून आलो असतो तर तू माझं अजिबात ऐकून घेतलं नसतं, मग काय सगळे जमा झाले असते, एकच गोंधळ उडाला असता, सगळ्यांचा गोंधळ झाला असताना, म्हणून म्हटलं बाई बायकोला गुपचूप जाऊन भेटावं, गपचूप तुझी समजूत काढावी. आता मात्र रोहनचं सगळ्यांना खूपच कौतुक वाटतं. खास करून आजी मात्र हसायला लागतात, स्माईल करतो. समरसुद्धा म्हणतो, छान प्रेमासाठी कोण काय करतं बाबा. काय समर आणि स्वानंदीला आता कळतं आणि ते मात्र त्यांच्या रूममध्ये जातात. समर
समर म्हणतो, काय स्वानंदी मॅडम, ते फक्त आता स्वानंदी म्हणावं. काय तुम्ही स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, मी कशी तुम्हाला राजवाडे म्हणते, आता तर मी हळूहळू तुम्हाला समरच म्हणणार आहे. समर आता सगळा धीर एकवटून स्वानंदी असं बोलणार. बोलता बोलता त्याने डोळे झाकलेले असतात प्रेक्षकांनो. तेवढ्यात मात्र आपली स्वानंदी येते, समरच्या गालावर किस करते. तो आता दुसरा गाल मात्र तिच्या पुढे करतो आणि स्वानंदी मॅडम, असं नाही बरं का, या एका गालावर तुम्ही अन्याय करायचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. तेवढ्यात आता समर स्वानंदी दोघंही हसायला लागतात. स्वानंदी मात्र पटकन त्याला दुसऱ्या गालावर सुद्धा किस करते आणि समर मात्र स्वानंदीला मागून पकडतो. त्या दोघांचं प्रेक्षकांनो जवळीक मात्र वाढताना आपल्याला दिसतीये आणि हे सगळं आता नको त्या वेळेला मल्लिका चोरून बघते. आता काय, आता मात्र मल्लिकाचा चांगला जळफळाट होतो. या दोघांना कसं थांबवायचं, कसं यांचं प्रेम तोडायचं. तेवढ्यात स्वानंदी मात्र म्हणते, राजवाडे अहो काय करताय, दार उघडं आहे ना आपलं. समर मात्र तिला आता आवळून पकडतो प्रेक्षकांनो. मल्लिका सगळं चोरून बघते आणि मल्लिकाच्या तोंडावर मात्र आता धाडकन स्वानंदीने दार लावलेलं असतं. खरं तर स्वानंदीने मल्लिकाला बघितलेलं असतं आणि तिने तिच्या तोंडावर दार लावलंय. हे बघून मल्लिकाला तर खूपच राग येतो. मल्लिका तनतन करत बेडरूममध्ये जाते आणि या अंशुमनला बोलते, संपलं, सगळं संपलं आता. शेवटी समर आणि स्वानंदी एकत्र झालेच. आता आपल्या हातामध्ये काहीही उरलेलं नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो रोहन आणि अदिराचा रोमॅन्ससुद्धा चालू झालेला असतो. मंदाकिनीचा माज मात्र उतरलाय. काही झालं तरी मंदाकिनीच्या मूर्खपणामुळे, मंदाकिनीच्या भांडणामुळे इकडे मात्र समर आणि स्वानंदीला त्यांच्या प्रेमाची किंमत कळालेली असते. रोहन आता चोर बनून राजवाड्यांच्या घरामध्ये गेलाय. ही बातमी जेव्हा मंदाकिनीच्या कानापर्यंत जाणार आहे तेव्हा मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा तमाशा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विणदोघातली तुटेना या मालिकेमध्ये फायनली प्रेक्षकांनो आपल्या प्रेक्षकांना हवाय तोच ट्विस्ट आता येताना दिसतोय बरं का प्रेक्षकांनो. आता समर आणि स्वानंदी हे दोघे एक होणार आहेत, परंतु इकडे मल्लिका, सुष्मिता, अंशुमनचा कसा बँड वाजणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.